बघा कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट मधला फरक बघा. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, नोटोकॉर्ड ऍबसेंट. सेंट्रल नर्वस, हा आपण बघतो सेंट्रल नर्वस सिस्टीम. बघा सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय येतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट येतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये येतं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. येस, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड इज कलेक्टिव्हली कॉल्ड सेंट्रल नर्वस सिस्टीम. बरेच मुलं गोंधळ घालतात, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे फक्त ब्रेन लिहितात किंवा ब्रेन वाटतं त्यांना, तसं नाहीये. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, सेंट्रल नर्वस सिस्टीम इन्क्लुड्स ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, हे लक्षात ठेवायचं. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम इज डॉर्सल, हॉलो अँड सिंगल. नाउ सेंट्रल नर्वस सिस्टीम इज वेंट्रल, सॉलिड अँड डबल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉन कॉर्डेट मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम वेंट्रल साइडला असते, सॉलिड असते आणि डबल असते. डबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे दोन असतात, दोन नर्व्स असतात गँग्लियॉनला जोडणारे. आपण बघितलेलं गँग्लियॉन म्हणजे काय, मास ऑफ नर्व सेल्स. दोन म्हणजे 2, 3, 4, 5 जे काय गँग्लियॉन आहेत, 9, 8, 7 जे काय गँग्लियॉन आहेत, त्या प्रत्येक गँग्लियॉनला जोडण्यासाठी जे काय कमिशनर्स आहेत किंवा नर्व्स आहेत त्या कशा असतात, तर डबल असतात. म्हणजे त्याला आपण डबल म्हणतो. तर आपल्यामध्ये म्हणजे कॉर्डेट्स मध्ये काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम इज डॉर्सल, डॉर्सल साइडला हॉलो असते आणि सिंगल असते, हॉलो अँड सिंगल. न फॅरेंजियल फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट्स. फॅरिंग्सला गिल स्लिट्स असतात. गिल स्लिट्स म्हणजे ओपनिंग्स, बरोबर ना, ज्यातनं आपण रेस्पिरेशन करतो. सी दिस इज कॉमन, डोंट कन्सिडर ऍज अ ह्युमन बिंग. हे आपण सगळे कॉर्डेट्स कन्सिडर करतोय. परत सांगतो, हे आपण बघताना जनरल कॅरेक्टर्स बघतोय, मग त्यात सगळे अॅनिमल्स आले, फिश पण आला, अॅम्फिबियन्स पण आला, कळलं ना. फक्त ह्युमन कन्सिडर करू नका, हा त्यामुळे गडबड होईल. सो फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट. इतर गिल स्लिट्स ऍबसेंट असतात, रेस्पिरेशन गिल्सने होत नाही. हार्ट वेंट्रल साइडला आहे, हार्ट डॉर्सल साइडला इफ प्रेझेंट. आणि पोस्ट अॅनल टेल इज प्रेझेंट, पोस्ट अॅनल टेल इज ऍबसेंट. सो दिस इज द डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर बिटवीन द कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. नाव पुढे जाऊया आता आपण. बघा बघा आता आपण जाऊया, फायलम कॉर्डेट्स इज डिवायडेड इनटू 3 क्लास. कॉर्डेट्स आहेत ते 3 प्रकार डिवाइड झालेत. कुठले कुठले, सब फायलम युरोकॉर्डेटा, त्याला ट्युनिकेट म्हणतात, ट्युनिकेटा असं म्हणतात. दुसरं सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा अँड सब फायलम व्हर्टिब्रेटा. आपल्याला पहिलं बघूया सब फायलम युरोकॉर्डेटा. नाउ युरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स. म्हणजे कॉर्डेट्सच्या अगोदरची, कॉर्डेट्सच्या नाही, व्हर्टिब्रेटाच्या अगोदरची स्टेज, त्याला प्रो म्हणतात, प्रोटोकॉर्डेट्स. हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला एमसीक्यूला विचारतात मध्ये. युरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा आर कलेक्टिव्हली कॉल्ड प्रोटोकॉर्डेट्स. नाउ सब फायलम युरोकॉर्डेटा. आता आपण पहिलं बघूया युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटाचे कॅरेक्टर्स बघूया. त्याला ट्युनिकेटा असं म्हणतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्युनिकेट्स किंवा ऍसिडियन्स. ओके, दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. बघा यांचं माउथ माउथ नाही, एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स. ओके, बॉडी इज सॉफ्ट अँड कवर्ड बाय टेस्ट ऑर ट्युनिक विच इज मेड अप ऑफ ट्युनिकिन. म्हणजे आयदर टेस्ट किंवा ट्युनिकने बनले असतं. बॉडी सॉफ्ट असते, एक मटेरियल असतं ते. ओके, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन टेल ऑर लार्वा, हेन्स द नेम युरोकॉर्डेटा. दिस इज द डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर, व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स. युरो म्हणजे शेपटी, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन टेल रिजन. लार्वाच्या टेल रिजन, लार्वामध्ये टेल रिजन मध्ये हे नोटोकॉर्ड असतं आणि म्हणून त्याला युरोकॉर्डेट्स असं म्हणतात. Why they term as Urochordata? Because the notochord is present in the tail region. Okay, that's why they are called as Urochordata. Now, the notochord is lost during metamorphosis. जसं डेव्हलपमेंट होत जाते, म्हणजे मेटामॉर्फोसिस होत जातं, तसा नोटोकॉर्ड लॉस्ट होतो. ओके, जातो. लार्वल स्टेज मध्ये ह्याच्या युरोकॉर्डेटा मध्ये असतो. फॅरिंग्स हॅज मेनली गिल स्लिट्स, सो फॅरिंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट. Closed circulatory system is present. Circulatory system is closed type. Now development is indirect. यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, ही इनडायरेक्ट होते. ओके, नाव एक्झाम्पल त्याचे हे 2 नाव आहे, डोलिओलम देन सेपिया अँड हर्मेनिया. ओके, हर्मॅनिया. हे 3 एक्झाम्पल्स आहेत. 2 एक्झाम्पलचे आपण डायग्राम दाखवलेत. हे तर युरोकॉर्डेट्स. दोघांमध्ये फरक बघा, युरोकॉर्डेटा मध्ये लार्वल स्टेज मध्ये टेल रिजन मध्ये नोटोकॉर्ड असते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सिफॅलोकॉर्डेटा मध्ये बरोबर याच्या उलट असतं. सिफॅलोकॉर्डेटा म्हणजे काय, दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन, ते पण मरीन ॲनिमल्स आहेत. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज
lenticates, okay, which are lenticates, lancillate, okay, lancillate, which are small fish-like animal. Lancillate, which are small fish-like animals that rarely exceed 5 centimeter long. Okay, now they are partly live burrowed in soft marine sediments. Now, notochord extend throughout the length of the body and present throughout the life. हा महत्वाचा पार्ट आहे बघा. यांच्यामध्ये सिफॅलोकॉर्डेट्स मध्ये नोटोकॉड आहे ही पूर्णच्या पूर्ण थ्रूआउट लेंथ मध्ये असते आणि प्रेझेंट थ्रूआउट लाईफ मध्ये असते. तिकडे फक्त लार्वल स्टेज मध्ये होते, इथं थ्रूआउट लाईफ नोटोकॉड आहे. आपल्यामध्ये नोटोकॉड इज प्रेझेंट ओनली इन एम्ब्रियोनिक स्टेज अँड रिप्लेस बाय वर्टिबल कॉलम. तिसरा जो आपण वर्टिब्रेटा बघणार आहोत तो ह्या लॅन्सिलेट्स मध्ये काय आहे, नोटोकॉड इज एक्सटेंड थ्रूआउट दी लेंथ ऑफ दी बॉडी. पूर्ण बॉडी म्हणजे हेड पासून टेल पर्यंत पूर्णच्या पूर्ण यांच्यामध्ये बॉडीच्या लेंथ पर्यंत ही नोटोकॉड असते आणि थ्रूआउट लाईफ असते. नाव द मायोटोम्स दॅट इज मसल ब्लॉक्स आर प्रेझेंट. नाव पोस्ट अॅनल टेल इज प्रेझेंट. पोस्ट अॅनल टेल्स असतात यांच्यामध्ये पण. नेक्स्ट, closed circulatory system is present. Circulatory system is of closed type. Then blood is without pigment. यांच्यामध्ये ब्लड मध्ये पिगमेंट नसतो. सो ब्रँचिओस्टोमाटा आहे, एक्झाम्पल्स आहेत. अँड एम्फिऑक्सिस बघा, हा एक्झाम्पल आहे एम्फिऑक्सिसचं. हे बेस्ट एक्झाम्पल आहे सिफॅलोकॉर्डेट्सचं. दॅट इज कॉल्ड एम्फिऑक्सिस. ओके, लॅन्सिलेट्स त्याला दुसरं नाव आहे, एम्फिऑक्सिस किंवा लॅन्सिलेट्स. सो या सगळ्यांना लॅन्सिलेट्स असं म्हणतात. दॅट इज सिफॅलोकॉर्ड. दोघांमध्ये प्रॉमिनंट फरक काय माहिती का, फक्त युरोकॉर्डेटामध्ये notochord is present only in larval stage and it is present in tail region, and cephalochordates notochord is persistent throughout life. This is one, and they are present throughout length of the body. पूर्ण बॉडीवर लेंथ वर असते. इकडे दिसेल बघा नरकॉड. नरकॉड दाखवले बघा त्यांनी. दिस इज नरकॉड थ्रूआउट लाईफ. दिस इज थ्रूआउट लाईफ, सॉरी थ्रूआउट लेंथ नरकॉड आहे. ओके, दिस आर दी फॅरेंजियल गिल्सलेट, जिकडनं रेस्पिरेशन केलं जातं. ओके, त्यानंतर हे मायोटोम्स आहेत म्हणजे मसल्सचे काय म्हणू त्याला आपण, ब्लॉक्स आहेत. हे सगळे दिसत आहेत ते मसल्सचे ब्लॉक दिसत आहेत. ओके, त्याला आपण मायोटोम्स असं म्हणतो. मायो याचा अर्थ मसल्स. ओके, मायोटोम्स म्हणजे मसल्सचे हे काय ब्लॉक. त्यानंतर हा एनएसचा पार्ट आहे. डायग्राम एक्सप्लेनेशन नाहीये, डायग्राम मध्ये फक्त पार्ट दिसावे म्हणून मी दाखवले डायग्राम. सो दिस इज अबाउट एम्फिऑक्सिस. ओके, सो हा सिफॅलोकॉर्डेट्स आहे. त्याच्यानंतर मिडगट डायव्हर्टिकुलम. डायव्हर्टिकुलम म्हणजे खड्डा. एक मिनिट, डायव्हर्टिकुलम याचा अर्थ खड्डा. मिडगट म्हणजे कसं का, बॉडीचे आपल्याला 3 पार्ट पडतात. इव्हन दो आपल्यामध्ये सुद्धा फोरगट म्हणजे पुढचा पार्ट, मिडगट म्हणजे मधला पार्ट आणि हँडगट म्हणजे मागचा पार्ट. एलिमेंटरी कॅनलचे 3 पार्ट आपल्यामध्ये पण आहेत, फोरगट, मिडगट, हँडगट. सो मिडगट हा एलिमेंटरीचा मधला पार्ट आहे ना, याच्यामध्ये खड्डा असतो. हा खड्डा आहे, दॅट इज कॉल्ड डायव्हर्टिकुलम. डायव्हर्टिकुलम याचा अर्थ खड्डा. ओके, सो त्याला डायव्हर्टिकुलम असं म्हणतात. क्लिअर? ना काय डाऊट आहे अजून? जाऊ पुढे. जाऊ पुढे. सानिया तुला कळलं? जाऊया पुढे, जाऊया आपण. हॅलो, आवाज ऐकू येतोय ना? ओके, ना आता पुढचा जो आहे तो इन दिस chordates notochord is replaced by cartilaginous or bony vertebral column. It is divided into 2 division. Okay, one is agnatostomata, that is no jaw, and gnatostomata, that is jaw is present. Okay, now that is subphylum vertebrata. बरोबर आहे.
आता आपण पुढचा बघतोय सबफायलम व्हर्टिब्रेटा. बघा सबफायलम व्हर्टिब्रेटामध्ये बघा व्हर्टिब्रेटामध्ये दोन येतात. कोणते कोणते? अज्ञाता, म्हणजे आपण मग व्हर्टिब्रेटचा बघितला, मग अज्ञाता आणि ज्ञातोस्टोमाटा. अज्ञाता म्हणजे लॅक जॉ, देयर इज अ नो जॉ, म्हणजे यांचा माउथ असतं ना हे सर्क्युलर असतं, गोल असतं, त्याला जॉ नसतं. याचं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन. आणि दुसरे तो म्हणजे ज्ञातोस्टोमाटा. ज्ञातोस्टोमाटा म्हणजे बियर्स जॉ, त्यांना जॉ असतात. मग ज्ञातोस्टोमाटा मध्ये आपण सुपर क्लास बघितला, सुपर क्लास स्पायसिस, सुपर क्लास टेट्रापोडा. सो आपण अज्ञाता बघूया. बघा डिव्हिजन अज्ञातोस्टोमाटा ही डिव्हिजन आली पहिली. दिस डिव्हिजन इन्क्लुड्स द लोएस्ट और मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स, म्हणजे थोडस व्हर्टिब्रेटच्या अगोदरच्या कॅरेक्टर्स असतात, विच आर विदाउट जॉज, त्यांना अप्पर जॉ आणि लोअर जॉ नाहीये. दे इन्क्लुड्स ओनली वन क्लास ऑफ लिव्हिंग व्हर्टिब्रेट्स, दॅट इज सायक्लोस्टोमाटा. म्हणजे यांचं माउथ आहे पण ते कसं माहितीये का, गोल आहे, अप्पर जॉ लोअर जॉ मध्ये नाहीये. द क्लास सायक्लोस्टोमाटा सर्क्युलर, स्टोमाटा म्हणजे माउथ, माउथ इज सर्क्युलर. द सायक्लोस्टोमाटा आर जॉलेस, ओके, अँड इन लाईक ॲनिमल. एक्टोपॅरासाइट म्हणजे असे काय म्हणतात त्याला, सापासारखे असतात. ओके, एक्टोपॅरासाइट्स ऑन सम फिशेस. नाउ स्किन इज सॉफ्ट स्मूथ कंटेनिंग युनिसेल्युलर म्युकस ग्लँड, म्हणजे अशा हाताला पण त्या बघितलं बुळबुळीत लागतात ते, म्हणजे असं काय म्हणतात ते म्युकस कसं असतं तसे हाताला बुळबुळीत लागतात ते आपल्याला. देअर बॉडी इज डिवाइड ऑफ स्केल्स अँड पेयर्ड फिन. ह्याच्यामध्ये स्केल्स असतात. बघा ह्याच्या पुढचा जो येतो ना डायरेक्ट, तो आता पायसिस येणार ना, त्यामुळे जसं इव्होल्युशन चेंजेस होत गेलेत बघा, म्हणायला जवळजवळ आता फिशच्या जवळपासचा अॅनिमल्स आहे पायसिसचा. देअर बॉडी इज डिवाइड ऑफ स्केल्स अँड पेयर्ड फिन. फिन they have an elongated body bearing 6 to 15 pairs of gills, slits. Gill slits असतात रेस्पिरेशनला, फॉर रेस्पिरेशन, अँड गिल स्लिट्स आर विदाउट ऑपरक्युलम. आता याचा अर्थ काय, तर ऑपरक्युलम मध्ये अर्थ झाकण. मला माहित नाही तुम्ही कोण फिश खाता का नाही ते, पण फिश चांगला आहे का वाईट हे बघण्यासाठी, म्हणजे फिश चांगला आहे का वाईट हे बघण्यासाठी ना, त्या फिश वरती एक कव्हरिंग असतं, बरोबर ना. आपण ते कव्हर असं ओपन करतो आणि आतले फिश बघ, आतला जो गिल्स बघतो. हे जर गिल्स लाल असतील याचा अर्थ तो फिश चांगला आहे. हे जर गिल लाल नसतील ना तर तो फिश चांगला नाहीये. तर गिल्सला वर झाकण असतं, त्या झाकणाला ऑपरक्युलम असं म्हणतात. द गिल्स हॅव कव्हरिंग अँड दॅट कव्हरिंग इज कॉल्ड एज ऑपरक्युलम. सो हा जो काय अॅनिमल आहे सायक्लोस्टोमाटा आहे, सो दे हॅव इलॉंगेटेड बॉडी बिअरिंग 6 to 15 पेअर्स ऑफ गिल्स, गिल स्लिट्स फॉर रेस्पिरेशन, अँड गिल स्लिट्स आर विदाउट ऑपरक्युलम. या गिल्स वरती ऑपरक्युलम नसतं, म्हणजे वर झाकण नसतं, विदाउट ओपरक्युलम आहे. ओके, दे हॅव सकिंग अँड सर्क्युलर माउथ विथ जॉज. त्यांचे जे माउथ आहे ते कसं आहे, सक करायचंय, म्हणजे फॉरेन पार्टिकल सक करतात ते, आणि विदाउट जॉज, त्याला जॉज नसतात. माउथ इज सर्क्युलर आहे. नाउ क्रेनियम अँड वर्टिबल कॉलम मेड अप ऑफ कार्टिलेज. वर्टिबल जो कॉलम आहे हा कार्टिलेजचा बनलेला असतो, आणि क्रेनियम. ओके, बघा याचं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन, हा सिंपल अॅनिमल्स आहे जो digestive system lacks stomach. Digestive system is there, but digestive system is without stomach. Now circulation is of closed type. Closed type चं circulation त्यांच्यामध्ये. Heart is two chambered with one auricle and one ventricle. Heart ला दोन chambered आहेत. That is two chambered heart. जवळपास fish कडे आलाय. One is auricle and second is ventricle. So there are two chambered heart. Okay. Upper part is called auricle, lower part is called ventricle. Now gonads is single, only one gonads. लार्ज अँड विदाउट गोनोडक्ट. गोनॅड्स मधनं बाहेर पडायला डक्ट नाहीये. ओके, दे हॅव अनाड्रॉमस, दॅट इज सायक्लोस्टोमाटा आर मरीन. बघा ते ऍक्च्युली मरीन आहेत, बट दे मायग्रेट फॉर स्वॅमिंग फॉर फ्रेश वॉटर, म्हणजे स्वतःचा काय घालवण्यासाठी, काय म्हणतात ते अंड हे करण्यासाठी ते फ्रेश वॉटर मध्ये येतात. वन्स आफ्टर स्वॅमिंग विथ ए फ्यू डेज दे डाय, नंतर ते काही दिवसाने मरतात. म्हणजे पहिले ऍक्च्युली आहे ते कुठे माहितीये का, सायक्लोस्टोम्स आर मरीन आहेत, पण ते मायग्रेट होतात फ्रेश वॉटर मध्ये, आणि ते झालं त्यांचं स्पॅनिंगची केस झाली की नंतर ते काही दिवसाने मरतात. ओके, देअर लार्वा आफ्टर मेटामॉर्फोसिस रिटर्न टू दी ओशन, आणि लार्वल स्टेज झाले की ते फ्रेश वॉटर कडनं परत कुठे येतात, ओशन मध्ये येतात, म्हणजे परत ते आपल्या फ्रेश ह्याच्यामध्ये येतात, काय खाऱ्या पाण्यामध्ये येतात, मरीन वॉटर मध्ये येतात.
बेसिकली ते मरीन वॉटर आहेत, पण मायग्रेट होतात फ्रेश वॉटर मध्ये. त्यांचा जो एग ले करून झालं, हॅच करून झालं, ग्रो करण्याचा जो स्पेस आहे म्हणजे लार्वल स्टेज आहे, लार्वल स्टेज संपली मेटामॉर्फोसिसची की परत ते कुठे येतात, ह्याच्यामध्ये येतात, मरीन मध्ये येतात, म्हणजे ओशन मध्ये येतात. नाव एक्झाम्पल पेट्रोमायझन, त्याला लॅम्प्रे असं म्हणतात. पेट्रोमायझन दॅट इज कॉल्ड लॅम्प्रे. सो दीज आर दी. आणि दुसरं हॅकफिश पण म्हणतात, त्याला दोन नाव आहेत, दोन एक्झाम्पल आहेत. ओके, सो दिस इज आपण आता जे बघितलं तो बघितलं जे कॅरेक्टर होते दॅट इज कॉल्ड अग्नॅथोस्टोमाटा, म्हणजे त्यांना माउथ नाहीये. ग्लाउड ज्ञॅथोस्टोमाटा आहेत. या ज्ञॅथोस्टोमाटामध्ये दे डिवाइड टू टू सुपर क्लास. पहिले सुपर क्लास स्पायसिस आणि सुपर क्लास टेट्रापोडा. आता हे दोन क्लास आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके, काय डाऊट आहे तुम्हाला? नाही नाही, एक्स्टर्नल रिप्रोडक्शन नाही आहे. ज्या वेळेला काय म्हणू त्याला आपण, अंडी टाकतात ना, अंडी टाकल्यानंतर जे लार्वल स्टेजेस आहेत ना ते हॅच होणार, मग त्याच्यातनं हे जे काय लार्वल स्टेजेस त्यांच्या आहेत ना त्या स्टेजला स्पॅनिंग म्हणतात. एक्स्टर्नल रिप्रोडक्शन नाही ते. ज्या वेळेला अंडी ले करतात ना, एग वगैरे. ओके, अजून अजून कोणाला काय डाऊट? हिमांशी, विक्रांत, चिन्मयी, एकता. एकताला काही डाऊट नाही वाटत? यस एकता, काय डाऊट? ओके, हे एकदा वाचा व्यवस्थित सगळं. ओके, आणि मग नंतर आपण म्हणजे आणि जर डाऊट असेल तर मला विचारा. मी व्हॉट्सअपवर लेक्चर मध्ये असेल तर मला लगेच सांगता येणार, नंतर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेन ते. ठीक आहे, व्हॉट्सअपवर माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांकडे, माझा नंबर सगळ्यांकडे आहे. सो तुम्ही डाऊट पाठवलं की मी तुम्हाला जमलं तर फोन करीन, नाही तर व्हॉट्सअपवर आन्सर देण्यासारखं असेल तर आन्सर देईन. बरं, आज तुम्हाला मी ते बनवायला सांगितलेलं काही ठराविक लोकांनीच पाठवलंय. सगळ्यांनी नाही पाठवलं मला. बनवलं नाहीत का तुम्ही? ज्यांच्या परीक्षा त्यांचा नाही म्हणत आहे आम्ही, ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, ते लोकांनी उद्या बनवलं तरी चालेल, पण ज्यांच्या परीक्षा नाही आहेत त्यांचं म्हणतोय मी. कधी बनवाल? ठीक आहे, बनवाल वेळ लवकरात लवकर आणि पाठवून द्या ते. कळलं का? त्याचा उपयोग होणार तुम्हाला. ठीक आहे, एमसीक्यू सरांनी पाठवले, तुम्ही सोडवलेत का? हाफ सोडवलेत? हाफ सोडवले म्हणून सांगता तुम्ही. सोडवलेत एमसीक्यूज? अगोदरचे एमसीक्यू सगळ्यांनी सोडवलेत का? हाफ होती नाही, म्हणजे जेवढे दिलेत तेवढे झालेत ना, असं म्हणतोय मी. जेवढे सरांनी पाठवले तेवढे सोडवलेत ना तुम्ही? विक्रांत, चिन्मयी, एकताचा प्रश्न नाही, परीक्षा चालू आहे. ओके, काम करा, नसतील ना तर सोडून टाका, मात्र ते ठेवू नका. आपल्याला नंतर डिस्कस करायचे सगळे. ओके, तुम्हाला जे काय डाऊट असेल, ओके, तुम्हाला जे काय डाऊट असतील ते ठेवून द्या. मी परत सांगतोय, ते सोडवायचे आपल्याला सगळे, असंच पळायचं नाहीये पुढे. ठीक आहे, आता उद्याच्या लेक्चरला हा मोस्टली चॅप्टर संपेल आणि संपल्यानंतर आपण त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत. उद्या उद्या चॅप्टर सगळा संपेल. तुमच्या काय डाऊट्स असतील तर ते उद्याच्या लेक्चरला घेऊन या, आपण कम्प्लीट करून टाकू. जे काय तुम्हाला टॉपिक मध्ये डाऊट्स वाचताना आले असतील ते. ठीक आहे,
सो इथं आपण थांबूया. एकदा काय म्हणते तू? ऑर्गॅनिझमचं बायोलॉजिकल नेम आणि कॉमन नेम. हा, काय म्हणतेस तू? ते लिहायचंय, ते लिहायचंय तुम्हाला. पण तुझी परीक्षा संपली असेल तर लिही तू. परीक्षा चालू असताना सध्या ते लिहू नकोस. झाली परीक्षा की लिही मग. मला वाटतं आज संपली असेल तुझी परीक्षा. परीक्षा झाल्यानंतर लिही, घाई नाही काय तुझी? तुमच्या परीक्षा चालू आहेत. ओके, ठीक आहे. अजून कोणाला काय आहे का सांगायचं? कम्प्लीट करून टाकायच्या मात्र, ठेवायचं नाही ते. हा, तू हा एकट्याने पाठवले. काय माहितीये का एकटा, मी तुझं बघितलं, पण त्यात ठीक आहे, मी तुला फोन करून बोलीन तुझ्याशी. ओके, हा चालेल बाळा, पण लवकरात लवकर करा, डिले नका करू ना, कम्प्लीट करून टाका ना ते. हा ठीक आहे, ठीक आहे. पेपर चालू असेल तर इश्यूज नाहीये काय का? मला माहिती आहे पेपर चालू असताना मी एक्सपेक्ट करणार नाही तुम्ही करा म्हणून. पेपर होऊ दे, पेपर रिलीज झाला व्यवस्थित, पेपर बंद, पेपर संपल्यानंतर तुम्ही लिहा. ज्यांचा पेपर चालू आहे त्यांच्याबद्दल बोलतोय मी, पण बाकीच्यांचा काही इश्यू नाहीये ना, तर त्यांनी करायला पाहिजे. तुमचा पेपर संपल्यानंतर तुम्ही लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये मला. हा, ठीक आहे. चला इथं आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला चॅप्टर सगळा संपेल आपला मोस्टली. उद्याच्या लेक्चरला म्हणजे. चलो, विल स्टॉप हियर. गुड डे.